मॅन ऑफ द मॅच स्वीकारना फाडी. आणि अजय याला मॅन ऑफ द मॅच दिला जातोय. कुणाल मडके यांचे शुभ हफ्ते. अजय नक्कीच तुमचा चांगला खेळ राहिला या मॅच मध्ये. जाऊया समालोचक कक्षामध्ये जिथे मात्र आमचे समालोचक सज्ज आहेत. संदीपजी गावंड आणि अक्षयजी साडम. थँक्यू सो मच भावेश शिवणगा. पुढील धावतं समालोचन तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत अक्षय साटम. हॅलो हॅलो रवी वाघमारे आणि राकेश वाघमारे दोन बंधू वाघासारखे दोन बंधू. द ग्रेट मराठा नाव देखील ग्रेट आहे. कामगिरी ग्रेट होईल का? विहाना सुपर किंग. पहिलाच बॉल स्क्वेअर कट. 1 रनने अकाउंट ओपन. आता वेगळी स्ट्रॅटेजी आखले द ग्रेट मराठा. मोहनदादा पाटील यांचा संघ आपण बघतोय. एका साईडला रोहनजी कुंज विहारी पाटील यांचा संघ आपण बघतोय. VSK कुणाल पाटील बॉलिंग मार्क वरती. राकेश वाघमारे स्ट्राईकला आहे. त्याचा बोलबाला राहिला होता. ड्राईव्ह केलाय स्ट्रेट परंतु हाताला स्पर्श झाला नाही. बघा कुणालने देखील कोणती रिॲक्शन दाखवली नाही. नाहीतर काही गोलंदाज किंवा फिल्डर असतात हाताला जरी स्पर्श झाला नसला ना तरी ते रिॲक्शन दाखवत असतात. इथे कोणती रिॲक्शन दिसली नाही. 2 धावा आणि लवकरच द ग्रेट मराठा एक भव्य दिव्य स्पर्धा घेऊन तुमच्या भेटी करता येईल. कमिंग सून नाईट क्रिकेटचा थरार आणि जुचंद्र मध्ये सर्वात वेगळी स्पर्धा तुमच्या भेटी करता येईल. मोहनदादा पाटील आणि द ग्रेट मराठा परिवार यांची स्पर्धा तुमच्या भेटी करता येईल. आताच आमच्यापर्यंत माहिती आलेली आहे आणि इतर टुर्नामेंट पेक्षा काहीतरी वेगळं त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला दिसणार. घुटना टेकून आपला फेवरेट फटका खेळलाय. आपण का फटका 440 का झटका. येतोय चौकार. 4 धाब्याने धावफलक 6 धावा. ग्रेट मराठा संघाने ग्रेट मराठेचे खेळाडू निवडले. त्याचं मागचं कारण आहे की हा परिवार आहे आणि ते त्यांच्या परिवाराला नेहमीच एकत्रित घेऊन येतात. म्हणून त्यांनी सांगितले की आम्ही ही टीम निवड केली. आम्ही जिंकण्यासाठी नाही खेळत तर आमचा जो परिवार आहे तो सातत्याने दिसावा, तो खेळ राहावा आणि त्या प्रकारचं योगदान प्रत्येक खेळाडू देईल. ट्रॉफी आली किंवा नाही आली तरी चालेल. आमचे खेळाडू आम्ही नेहमी घेऊ. एकदा हरलो दोनदा हरलो फरक पडत नाही असं भाईंनी सांगितलं होतं. 4 धाव्याने धावफलक 6 धावा. बॅचेज शॉट थर्डमॅनला फिल्डर. 2 बंधू आहेत. 2 बंधूंमध्ये चांगला तालमेल. नाही तर कधी कधी बंधू असतात एकमेकांची संवाद साथ कमीच असतात. त्यामध्ये आमचे MB आहेत महेंद्र भगत आणि त्यांचे बंधू मानलेले संदीप गावंड सर. 4 बॉल 6 धावा. थोडं एंटरटेनमेंट करणार आहोत. बरंच आळस देखील प्रेक्षकांना येतोय. फुल टॉस डिलिव्हरी होती. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन रिजनला. खन्ना गेटवे ऑफ इंडियाच्या खालूनच बॉल गेलाय. 2 धावा. दोन्ही या धाव संख्येने धावफलक पुढे येईल. 8 धावा या फलकावरती. 5 बॉल 8. 4 ओव्हरचा मॅच. ऑरेंज आर्मी विशाल भोईर इथे आहेत आणि त्यांचे बंधू आतमध्ये आहेत अगदी त्यांच्या समोरच. रवींद्र भोईर काहीतरी 2 बंधूंमध्ये चर्चा चालू आहे. रवी वाघमारे राकेश वाघमारे
बंधू प्रेम दिसून येते, काहीतरी मला वाटते अडचण आले. फर्स्ट एड लागेल का पंच? नाही नाही, यस थँक्यू. कारण की आमच्याकडे विदाऊट MBBS डॉक्टर देखील आहेत. स्टेजवर प्रश्न पडलाय मनीष म्हात्रे व्यतिरिक्त इतर कोणी दिसत नाहीये. मनीष म्हात्रे यांनी दिवस रात्र एक केलाय या स्पर्धेंना, आणि मला वाटते नाईटची स्पर्धा जर सक्सेसफुल करायची तर मनीष म्हात्रे यांच्याशी संपर्क साधा. त्यांचं नक्कीच तुम्हाला गायडन्स मोलाचा असेल. मग टीम मॅनेजमेंट, जर्सी पॅटर्न, ट्रॉफी कशा प्रकारच्या असतील, काय वेगळं आयोजन नियोजन, या गोष्टी सर्व मॅटर करतात भरपूर. डॉक्टर रवींद्र जातील. त्यांची एक खासियत आहे, दिवस असो किंवा रात्र गॉगल नेहमी परिधान करतात. तो डे नाईट गॉगल आहे. दिवसा असली तर काच असते, रात्री असली तर काच नसते त्या गॉगलला. जवळून तुम्ही बघा, नक्कीच तुम्हाला ते चित्र दिसेल. आकाश हा खेळाडू आपण बघतोय. आकाशला प्रेमाने आकाश बोकास म्हटलं जातं. एक जबरदस्त बॅटर आहे, रिटायर हर्ट झाला दुखापतीमुळे. राकेश उलट दिशेने रवी वाघमारे, फायर शो ऑन वन मॅन आर्मी. द ग्रेट मराठा संघाचा किल्ला लढवलाय ज्याने, नाव आहे रवी वाघमारे. वाघाची दहाड दिसून आले. षटकार, काय फटका केलाय. 14 धावा. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. उलट दिशेने फुल टॉस बॉल, स्वीट हिट, षटकार. अप्रतिम. एक अँगल तर पाहिला, दुसरा अँगल पुन्हा एकदा अप्रतिम फटका. म्हणजे रवी वाघमारेने ज्या पद्धतीने खेळलाय या स्पर्धेमध्ये, नक्कीच द ग्रेट मराठा संघाकरता त्यांनी आपला 100% दिलाय. वन मॅन आर्मी खेळलाय तो. आणि गोलंदाजीमध्ये चेतन म्हात्रे आणि एक यंग टॅलेंट आहे महेंद्र, ज्याला म्हटलं जाते बुमरा सारखे ऍक्शन त्याची आहे. आणि त्याचं वय जवळजवळ 14 ते 15 एज आहे. आणि त्या खेळाडूला प्रमोट केलंय. 14 वर्षाचा तो खेळाडू. नक्कीच फ्युचर त्याचा ब्राईट असेल. आणि मला वाटते येणाऱ्या एक गाव एक फॉर्मॅट मध्ये देखील तो कदाचित ग्रेट मराठा किंवा इतर संघांमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. पुढच्या वर्षी ज्यावेळी तो ऑक्शन मध्ये उतरेल ना, त्याच्यावरती बोली जास्त लागू शकते. असे अनेक खेळाडू आपण पाहिले. आणि आपले NCA चे उस्मान पटेल ज्यांना म्हटलं जाते, त्यांचं अहमद भाई यांचं आगमन झालंय. जॉली बॉयचे उस्मान पटेल. 14 धावा. आकाश पतुपॅकर मध्ये अगोदर आपण पाहिला होता या खेळाडूला मागील 2 NCA मध्ये. यंदा देखील खेळ चांगला आहे या खेळाडूचा. कामानिमित्त बिझी असतो म्हणूनच क्रिकेटवरती तितका वेळ देऊ शकत नाही. परंतु आता प्रमोशन नेलंय ते देखील 1 डाऊनला. आकाशने चांगला फटका खेळला. ऑन द अप. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. इथे आकाश रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कमी पडला होता, परंतु रवी आहे, रवीचा कॉल होता. 2 धावा. द ग्रेट मराठा संघ एका साईडला आपण बघतोय आणि ऑरेंज आर्मी. 2च मॅच झालेत मला वाटते. विहाना सुपर किंग आणि कॅप्टनने एकच फोकस केलंय कुणाल पाटीलने की आम्ही फक्त ट्रॉफी वरती फोकस केलाय. मॅच दिवस असो रात्र असो, मालिकावीर बाईक मिळाली नाही तरी चालेल. आणि मालिकावीरचे
अगोदर सूचना दिली होती की 15,000 रुपये तुम्हाला पासिंगचे आणि इनव्हॉइस त्याचे जे काही आहेत ना, जे कोणत्याही खेळाडूला मिळेल त्याने 15,000 रुपये आयोजकांपर्यंत जमा करायचे आहेत, ज्याला मालिकावीरची बाईक मिळेल. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपण पाहिले मोठमोठ्या स्पर्धा होतात जिथे बाईक भेटल्यानंतर कधी लगेच लिलाव देखील होतो किंवा तिथे तुम्हाला ते पैसे भरावे लागतात. मग तो खेळाडू देईल किंवा त्यांचा ओनर खुश असेल तर ओनर देईल. पंचांनी टीव्ही अंपायरला बोलवलंय आणि नेमका रिव्ह्यू कोणी घेतलाय? पंचांनीच घेतलाय. अनलिमिटेड रिव्ह्यू फक्त पंचांना आहे. महेंद्र भगत देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि ही स्पर्धा TCP आणि JTC दोन्ही चॅनल वरती पाहायला मिळतात. म्हणजे जय वीरू पुन्हा एकदा एकत्र. आणि यापुढे मी तर म्हणेन व्हाईट बॉलचा इशारा आलाय की आपल्याच गावातील जे चॅनल आहेत ना, JTC आहेत, TCP आहेत, त्यांना संधी देत राहा. अप्रतिम त्यांचं वर्क आहे. कुठे जर कमी पडत असतील तर त्यांना देखील सांगा, ते देखील अपडेट त्यामध्ये आणतील. किंवा एखादे पंच कमी पडतात त्यांना सांगा, कॉमेंटेटर, स्कोरर. कारण की आपल्या गावातील आपली माणसं ऍडजस्टमेंट करण्यामध्ये आपली माणसं नेहमीच आपल्या कामी येतात. 17 धावा. मोठा फटका खेळायचा स्वतःचा चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू गेला होता आणि खन्ना इज बॅक. कॅच कॅरी केलाय. विकेट आकाश. आकाशला परतावा लागेल बॅक टू द पव्हिलियन. आज बघूया कोणाला प्रमोशन दिलं जाईल. मला वाटते न्यू बॅटर बॅट दाखवत झालाय. मितेश शिंगोटे आहे मला वाटते. राकेश पुन्हा एकदा आलाय. राकेश आलाय. लांबून मितेश सारखा दिसला काही काहींना, परंतु एका साईडला अमरवरती वेगळं लक्ष आहे. संदीप गावंड सरांनी कॅश प्राइज लावले. अमरने डाय मारली, कॅच घेतली. 500 रुपये एका हातात. डाय मारून कॅच घ्यायची आहे. आणि तो सुपरमॅन सारखे लँडिंग पाहिजे. हवेत जसा असतो ना तसं अमरने तो कॅच घ्यावा. पाय हवेत, हात हवेत, फक्त स्टमक आहे तो जमिनीला टच राहील. म्हणजे फ्लाइंग अमर पाटील आपण बघणार आहोत. हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलाय. एक धाव कंप्लीट. काहीकांना पुन्हा प्रश्न पडलाय की रवी आणि राकेश ओपनिंगला उतरले होते, पुन्हा विकेट गेल्यानंतर राकेश कसा तर रिटायर्ड झाला होता आणि तो कधी येऊ शकतो. 18 धावा 3 बॉल. आणि कोणाला शेअर मार्केटचं ज्ञान हवंय तर महेंद्र भगत यांचे संपर्क साधा. मोफत फॉरेन एक्सचेंज मेटा ॲप. आणि नक्कीच आमच्यापर्यंत अपडेट आला. 198 धावा भूषण भोईरच्या होत्या आणि त्याने 200हून अधिक धावा केल्या. हा एक माइलस्टोन. आणि भूषण भोईरने सर्वात कमी इनिंग मध्ये या 200 धावा केल्यात, म्हणून त्याच्या नावावर देखील हा रेकॉर्ड आहे. थोडा अपडेट आमच्यापर्यंत आला नव्हता भूषणजी, त्याबद्दल क्षमस्व. परंतु तुमचा रेकॉर्ड टॉप 3 मध्ये भूषण भोईरचे रँकिंग मध्ये नाव आहे. आणि भूषण भोईरने 200हून अधिक धावा सर्वात फास्ट केलाय. हा त्याच्या नावावर माइलस्टोन, हा रेकॉर्ड आहे. धाव फळक स्थिरावले 18च्या घरात. बघा, प्रत्येकाचा रेकॉर्ड हवा असतो, कारण की जुचंद्र प्रीमियर लीग खेळत असताना काही खेळाडूंचे आपण रेकॉर्ड सांगतो. आमच्याकडे जो रेकॉर्ड असतो तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. जर रेकॉर्ड आम्हाला स्कोररने दिला नाही तर मग आम्ही पुढे काही सांगू शकत नाही. उद्या सर्व रेकॉर्ड आम्ही सांगू. ओ सॉफ्ट हँडने
दिशा दिली. 38 सर्कलच्या आतमध्ये 1 रन. एक बंधू आहे रवी, तो धावण्यामध्ये एक्सपर्ट आहे. राकेश थोडा कमकुवत आहे रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. 19 धाबा, 1 विकेट, 5 बॉल. शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हरचा. ऑरेंज आर्मी आणि ग्रे पॅन्थर असा मॅच आपण बघतोय. VSK म्हणजेच विहाणा सुपर किंग, सुपर से उभी उपर कामगिरी राहिली या संघाची. आणि द ग्रेट मराठा संघाने मी म्हणेन अगदी जवळ आलेल्या मॅच जिंकण्याच्या आणि तिथे मात्र पराभवाच्या छायेत गेलेल्या आहेत. खेळ चांगला केलाय ग्रेट मराठाने, असं नाही की वन साइड मॅच हरलेत. अक्रॉस द लाईन खेळण्याचा इरादा होता. अक्रॉस क्रिकेट इज अ व्हेरी बॅड क्रिकेट. परंतु आता हल्लीची जी पिढी आहे ना, ती अक्रॉस क्रिकेट वरती जास्तीत जास्त षटकार ठोकत असतात. 2 ओव्हर मध्ये 19 धावा. पॉइंट्स टेबल मध्ये काही खलीबली आहे ती तुमच्यापर्यंत थोड्या वेळात पोहोचवली जाईल. कारण की पूल ए, पूल बी, पूल ए मधून 3 संघ वरती येतील, पूल बी मधून 3 संघ वरती येतील. टॉप 6 असणार आहे. आणि पूल ए वर्सेस पूल बी असा पहिला मॅच, पूल ए वर्सेस पूल बी असा दुसरा मॅच, पूल ए आणि पूल बी असा तिसरा मॅच. तो देखील चिठ्ठ्या टाकल्या जातील. एक चिठ्ठी ए ची असेल, एक बी ची असेल. याची नोंद आपण घ्यायची आहे. काही माहिती पोहोचवली नव्हती. 19 धावा, 19. तर ते देखील सर्व आम्ही माहिती जी आहे ना क्लिअर करतो, जेणेकरून नंतर मग सांगायला नको की डायरेक्ट 6 चिठ्ठ्या टाका. 6 चिठ्ठ्या येतील. 3 ए च्या 3 बी च्या एकमेकांच्या अपोजिट मॅच लागेल, क्रॉस. आणि आपण अगोदर देखील सांगितले बाईकचे 15,000 ते ज्याला मालिकावीर मिळेल त्याने पहिला 15,000 रुपये घेऊन आयोजकांकडे ते 15,000 द्यायचे. जे काही इन्शुरन्सचा खर्च आहे, पासिंगचा खर्च आहे, इनवॉइस आहे, अनेक खर्च आहेत, त्याच्याकरता 15,000 आहेत. सत्य आलाय. 2 ओव्हर 19 धावा. VSK संघ कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि कॅप्टनचं सर्वजण ऐकतायत. या संघामध्ये पाहिलं आपण, कॅप्टन जे सांगतो ना तेच सर्व करतात. रवी वाघमारेने तितका फोर्स केला नाही चेंडूला, म्हणून पॉवर तितकी जनरेट झाली नाही. निखिल भोईरच्या नावावर आणखीन एक कॅच. सर्वाधिक कॅच मला वाटते निखिलच्या नावावर देखील आहेत. आणि त्यानंतर पाहिलं तर हार्दिक पाटीलच्या नावावर देखील कॅचेस आहेत भरपूर. आणि त्याने घेतलेल्या कॅचेस अप्रतिम आहेत. हार्ड कॅच घेतल्यात आणि सिच्युएशन देखील भरपूर मॅटर करते. मस्ते साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत आणि द ग्रेट मराठा संघाला शुभेच्छा दिल्यात त्यांनी. आणि या JPL ला देखील थँक्यू मस्ते साहेब. गणेश साठे मला आज प्रमोशन केलंय खऱ्या अर्थाने. विशाल भोईरने पारितोषिक लावले. 3 षटकार मारा, 5,000 रुपये घेऊन जा. विशाल भोईर, मला वाटते 3 रात्र मेहनत वाया जाईल जर लागले तर. गणेश साठम एक हार्ड हिटर बॅटर आहे. संधी दिली तर सोनं केलं जाईल. आज संधी दिली, बघूया सोनं केलं जाईल का. हो, हा कुठला बॉल होता. गणेश साठम यांची हाईट मोजली, नो बॉलचा इशारा आलाय. चेंडूने किती टर्न घेतला. जो लॉंग स्टॉपला जाणारा चेंडू आहे तो थर्डमॅनला गेला. नो प्लस 2, टोटल 3 धावा. येणारा बॉल फ्री हिट. 10 फळक 3 ने पुढे येते 22. आता ग्रेट मराठा संघ सांगेल की आम्ही आमच्या प्लेइंग 11 मध्ये जे खेळाडू घेतले टॉप 15 चे ना, ते आम्ही सर्वांना यूज केले आणि सर्वांना या मॅच मध्ये प्रमोशन केले. अगोदर देखील केले, परंतु या मॅच मध्ये आपण बघतोय 22 धावा, 2 विकेट.
2.1 चेंडू. फ्रीटचा बॉल आहे. फ्रीट वरती एक संधी आहे गणेश साठम यांना. फटका चांगला आहे. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. एक रन कंप्लीट. रवी आहे. रवींद्रने चूक केली. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा सध्या कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावपळक 24 धावा. गणेश साठम आमचे बंधू स्ट्राईकला आहेत आणि एक चांगली बॅटिंग त्यांनाही करावी लागेल या मॅच मध्ये. अभी नाही तो कभी नाही. संधी प्रत्येकाला मिळते आणि संधीचं सोनं केलं पाहिजे. काय एखादा षटकार त्याच्या बॅट मधून येईल. ओ ब्लाइंड स्ट्रोक, ब्लाइंड स्ट्रोक. अमर पाटील अजून चान्स होता. एका टप्प्याने जरी तुम्ही चेंडू अडवला असताना डाय मारून तरी वेगळं पारितोषिक असतं. लेग बाईट्स 1 रन. धावपळक काम 25 धावा. वियाला सुपर किंग या टीम करता जीत महत्वाची आहे आणि द ग्रेट मराठा संघाला देखील जिंकून कमीत कमी 6 नाही 5-4 इथे तरी फिनिश करावा. ड्राईव्ह केलाय रवींद्र. काय घडतंय? पंचांनी टीव्ही अंपायरला बोलवलंय. डायरेक्ट हिट झालाय. हात लागले. नेमकं काय घडलंय ते पाहण्याकरता. चला नवीन बॅटर पाठवा कारण की बॅटर अगोदरच बाहेर गेलाय. विकेट आहे. रन आउट. धावफलकावरती धावा आहेत 25. बॉल झाले 4. JPL चा थरार जुचंद्र प्रीमियर लीग. प्ले फॉर विलेज, प्ले फॉर युनिटी. युनिटी दिसले आणि गावाकरता चांगला खेळ देखील करतायत. यानंतरचा मॅच आहे. त्या दोन्ही टीमने रेडी राहायचंय टॉस करण्याकरता. पतू पॅकर आणि मार्गारेट 11. डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलने 25 धावा. मोठा फटका खेळायचा होता. कव्हर मध्ये सॅम गायकवाड 38 सर्कलच्या बाहेर. 1 रनने ओव्हरची होईल समाप्ती. 26 धावा 3 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस. विकेट गेल्या 3. सॅम गायकवाड कडे नजर आहे कारण की सॅम गायकवाड देखील मोठ्या धावसंख्येचा पल्ला गाठतो या स्पर्धेमध्ये आणि तो देखील त्या रेस मध्ये आहे. मालिकावीर म्हणजे ज्याचे सर्वात जास्त पॉइंट ना तो आहे मालिकावीर. मग तो बॅटर असू शकतो, तो बॉलर असू शकतो, फिल्डर असू शकतो किंवा हे सर्व काम ज्याने केले तो खेळाडू असू शकतो. काही स्पर्धा अशा देखील पाहिजे की जिथे पंचांना देखील मालिकावीर दिली पाहिजे कारण की सर्वात जास्त भूमिका त्यांची महत्वाची असते. सर्व कॉन्सन्ट्रेट त्यांचं नेहमीच पाहायला मिळाले. 3 पंच आहेत या स्पर्धेमध्ये. ललित भोईर सर, विशाल नाईक सर आणि विरल नायर सर. सध्या विशाल नाईक सरांना विशाल नाईट सर हे नाव पाडले कारण की नाईटच्या सर्व स्पर्धा त्यांनी कव्हर केल्यात म्हणून विशाल नाईट सर. गोडदेवचे पंच आहेत परंतु त्यांनी पहिले असे पंच आहेत की सांगतात मला जुचंद्रचा पंच सांगा. खन्ना गोलंदाजी मार्क वरती. इथे विकेट गेला. अमरने कॅच घेतला परंतु एका हातात पाहिजे होता तर संदीप गावंड सरांकडून कॅश प्राइज होता परंतु 2 हातात घेतलाय. आज आमचे स्कोरर कॅश प्राइज लावतायत, कॉमेंटेटर लावतायत कारण की संधी इतके निर्माण झाले. कॉमेंट्री आणि भरपूर मालामाल झालेत.
कॉमेंटेटर आणि बाकी जे स्कोरर अंपायर आहे ना त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. पहिले 6 महिने आहेत ना जे कॉमेंट्रीचे क्रिकेटचे आहेत तिथे ते व्याजाने पैसे देतील आणि नंतर घरी बसले तर व्याजाने पैसे घेतील देखील असे काही कॉमेंटेटर पंच आणि इतर स्कोरर वगैरे पाहिलेत. नाव कोणाचं आम्ही घेणार नाही. ऋतिक करता कॅश प्राइज आहे. कुणाल मडके आणि रवी डवला यांच्याकडून 1000. षटकार टोका 1000 कुणाल मडके आणि रवी डवला यांच्याकडून. यावेळी मात्र हाफ पॉली बॅट फिरवले. 1 रन कंप्लीट. 1 रनने धाव फलक 27च्या घरामध्ये. मितेश शिंगोटे मला वाटतं पहिल्यांदा बॅटिंग आलंय की काय इतक्या लवकर प्रमोशन. ओपनिंगचा खेळाडू आहे खऱ्या अर्थाने पाहिलं तर. चार बॉल शिल्लक 27 धावा. पण तो द ग्रेट मराठा संघाने रोज एन्जॉय केले. हा रोज येतो रोज फुल हाऊस पार्टी आणि फुल एंटरटेनमेंट फुल मजा घेतले या स्पर्धेची. मोठा फटका खेळायचा होता. मिस टायमिंग फटका हवेत खेळलाय. त्या ठिकाणी गोपी होता. गोपीने हा झेल सोडलाय. रनआउटची संधी आणि 2 धावा सध्या कंप्लीट. अमर बघा किती फायदेशीर ठरलाय. अमरने कॅच पकडले. अमरने 2 बॉल अडवलेत. म्हणून काहीतरी फायदा असतो ना. प्रत्येक फिल्डरचा रोल फार मोठा असतो. एखादा बॅटर चांगली बॅटिंग करू शकत नाही. एखादा बॉलर कधी कधी फ्लॉप ठरतो. परंतु फिल्डर महत्वाचा आहे. जुनं ते सोनं. आणि आमच्याकडे सोन्यासारखे स्कोरर विशाल भोईर आहेत. KDM 916. हो एक वेगळा फटका खेळायचा होता. येस विकेट आहे. कुणाल पाटीलने कॅच घेतलाय. जुगल पाटील नंतर जुगल सारखा जुगलच्या आसपास जर कोण असेल ना तर तो आहे प्रणय पाटील. संकेत 11चा बाहुबली. आणि प्रणय एकच मारतो पण लांब मारतो. स्पीडअप करा गेम. रुपेश मात्रे एकच फोकस त्यांनी केले की गेम स्पीडअप होईल. त्यांची इच्छा होती की 2 वाजता त्या 3 वाजता मॅच संपेल. परंतु आज देखील 5. प्रणय पाटील बघूया एखादा लांब लचक षटकार तो टोकेल का. हो हाताचा वापर नाही तर पायाचा वापर झालाय. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दोन्ही वजनदार खेळाडू आहे. धावणार कसं. लेग बाईटच्या माध्यमातून 1 रन. आणि तेच आपण बघतोय. आणि आमच्यापर्यंत माहिती आले की आई चंडिका गोविंद पथकामध्ये हे दोघं बेसला असतात. टॉसला पतू पॅकरचा कॅप्टन ऑलरेडी आलाय. मार्गरेट आपला कॅप्टन पाठवा. शेवटचा बॉल. ओ 1000 रुपये लावलेत. परंतु या स्पर्धेत नियम वेगळे आहेत. दोन्ही गाड्या क्रॉस होणं गरजेचं आहे. एकाने जर गाडी क्रॉस केली तर कोणताही विकेट आणि रनआउट नसणार. डॉट बॉल असेल. मला वाटते प्रणय ऋतिक आणि अमर या तिघांनी एकत्र गेलं पाहिजे. आणि एकसारखा गणवेश घातला तर अमर कोण ऋतिक कोण आणि प्रणय कोण ओळखून दाखवायचा. चला आपण टॉस बॉक्स मध्ये वळणार आहोत जिथे आमचे प्रतिनिधी इंटरव्ह्यू घेण्याकरता रेडी आहेत. इंटरव्ह्यू स्पेशालिस्ट मिस्टर संदीप जिगावण सर तिथे जॉईंट असतील.
मार्गरेटचा कॅप्टन आलाय का? शेवटचा कॉल मार्गरेट टीम. 30 रन जिंकायला. चला मार्गरेट्स 11 यायचं प्लीज. कॅप्टनला पाठवायचं आहे. मार्गरेट्स 11 सगळ्याला विनंती करतो लगेचच कॅप्टन पाठवायचं आहे. चला भावेश जुगले यांना विनंती करतो आपण लगेचच आपले कॅप्टन पाठवायचे आहेत. टॉस बॉक्स मध्ये या पुढची मॅच असेल पतू पॅकर्स आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं तर मार्गरेट्स 11. पतू पॅकर टीमचे मला वाटतं कॅप्टन चेंज झालेत. स्वयं देखील आहेत. निखिल पाटील यांनी देखील आपण पाहतायत. स्वयंने पहिला 7 वरती घेतलाय. आम्ही 12th मॅन आहोत. मार्गरेट मार्ग सापडला नाही मला वाटते त्यांना. चुकीच्या मार्गाला गेलेत. परंतु महेशला कॅप्टन्सी दिली ती मला भरपूर आवडली. कॅप्टन कुल ते वाटतायत. आणि ही जी मूर्ती बघतोय त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलंय त्यांच्याच कारखान्यामधून. तर कोणाला मूर्त्या हव्या असतील गणपती बाप्पा ज्यावेळी येतील त्यावेळी महेश यांच्याशी संपर्क साधा. मातीच्या पीओपीच्या सर्व मूर्ती जशा पाहिजे तशा ते बनवून देतील. हँडमेड. टॉसबॉक्सच्या दिशेने एक वेगळा इंटरव्ह्यू आपण पाहणार आहोत. तुषारजी सोनवणे त्या ठिकाणी आहेत. इंटरव्ह्यू स्पेशालिस्ट. चला टॉस आपण फक्त या ठिकाणी घेणार आहोत. मितेश यांच्या शुभेच्छा. टॉस होतोय या पुढचा मॅचचा. छापाचा कॉल काटा आलेला आहे. पतू पॅकर्स टीम निखिल टॉस जिंकल्याने नाही का असेल बॅटिंग. थँक्यू. चला दोन्ही टीमला शुभेच्छा द्या. पुढे एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात. अक्षय साठवण त्या ठिकाणी असतील. टॉस जिंकलाय पतू पॅकर्स टीमने प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि मार्गरेट्स 11 संघाला करायचे आहे क्षेत्ररक्षण. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. अक्षय साठवण त्या ठिकाणी सज्ज असतील. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू तीनदा बोलवल्याबद्दल. म्हणून आम्ही त्यांना इंटरव्ह्यू स्पेशालिस्ट नाव दिलंय. गोपी आणि स्वप्नील ही जोडी आले आणि बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 1 निमित चंद्रपडा एक्सप्रेस आपण पाहतोय. चेतन मात्रे सध्या पहिली ओव्हर घेणार नाही आहेत. वॉर्मअप चालू आहे. परंतु जुचंद्र नगरीमध्ये चेतन मात्रे यांचं मी नेहमीच कौतुक करत असतो. एक मात्र असा खेळाडू जो कधीच कोणत्याही स्पर्धेत आर्ग्युमेंट कधीच करताना दिसला नाही. शिस्तबद्ध खेळाडू, आदर्श खेळाडू म्हणून चेतन मात्रेकडे आणि आवर्जून सर्व संघ सांगतात कधीच कोणता आर्ग्युमेंट त्यांनी केलेला नाहीये अजूनपर्यंत तरी. आणि आमचे विशाल भोईर स्कोरर खास माझ्यापर्यंत ते माहिती सातत्याने देतात. गेम ऑन. बाहेरचा बॉल कट केलाय. फिल्डर मध्ये रेस लागली होती. अंकित पवार. पवारची पॉवर थोडी कमी पडली होती कालच्या रात्रीमध्ये. 2 रन. पहिल्याच बॉल वरती 2 धावा. विहाना सुपर किंग नुसता मॅच नाही जिंकण्याचा विचार करेल तर जास्तीत जास्त रनने जिंकू. आणि त्यांच्या मॅचेस भरपूर आहेत. रन रेट जर इक्वल पॉइंट असतील तर रन रेट वरती क्वालिफाय टॉप टेबल करण्याचा इरादा असेल. 105 चौकार लागल्यात आणि 87 षटकार. महेंद्र भगत माहिती देत आहेत. आणि यो 88वा 886. गोपी निषाद ज्याला गोपी किसन देखील म्हटलं जाते एक असा खेळाडू. जिंकायला 31 आहेत टार्गेट. मितेश शिंगोटे
बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह ठेवावी लागेल द ग्रेट मराठाला, कारण की मॅच पॉइंट टेबल मध्ये जरी बॅकफुटला असलं तरी एखादा पॉइंट घेऊन वरती येण्याचा इरादा करावा. बॅट चेंज, प्रशांत म्हात्रे अप्रतिम फिल्डिंग, काय फिल्डिंग केले, मॅन इन फॉर्म आहेत. 1 रनने धावफलक पुढे आलाय. 9 धावा, 3 बॉल 9. मितेश शिंगोटे बॉलिंग मार्क वरती. पेशाने टीचर आहेत आणि मास्टर माइंडेड टीचर खेळाडू देखील आहेत. अपील केले परंतु कोणताही संपर्क झाला नाही. डॉट बॉल येतोय. 4 बॉल 9 धावा या फलकावरती. स्वप्नील मुकादम JPL मध्ये थोडा फ्लॉप शॉट ठरलाय. विशाल भोईर माहिती देत आहेत. ज्या धाटणीचा खेळाडू आहे ना, ती ताकद, ती दहशत अजूनपर्यंत दाखवली नाही आहे. आणि ग्रेट मराठाचा खेळाडू आहे, तो ग्रेट मराठाच्या अपोजिट खेळतोय. JPL मध्ये कोणी कोणाचं नाहीये. ज्या संघाने घेतले त्या संघाच्या बाजूने आपलं नेतृत्व करायचंय प्रत्येक खेळाडूला. मग तिथे सक्का भाऊ असला तरी त्याच्या अपोजिट तुम्हाला षटकार ठोकावा लागेल. 10 रन 5 बॉल. हाफ ट्रॅकर, हुकचा फटका. लॉंग लेग रिझन मध्ये लॉंग रेगला अडवलाय हा चेंडू. फेकी चांगली आणि रनिंग बिटवीन द विकेट देखील अप्रतिम. 3 रन ओव्हर झाले. पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 13 धावा, एकही विकेट गेला नाही. तिकडे 14, इथे 13. विशाल भोईर अप्रतिम अपडेट देतात. आज खऱ्या अर्थाने फुल एनर्जी मध्ये आहेत. आपले 5 पेन आणि 2 चष्मा, एक स्कोरिंगचा आणि त्यांचा नेहमी एक सिम्बॉल आहे थम्स अप. आणि जयेश भोसले सरांनी त्यांना एक वेगळी उपमा दिली होती. तेरा धावा, 1 ओव्हर. ऑन स्क्रीन 1 देखील दाखवलं जाते. 18 बॉल 18. जर काही टीमला जागरण जास्त करायचे नसेल ना, तर बॅटिंग करणाऱ्या संघाला लवकर मॅच फिनिश करावा लागेल. जर लवकर घरी जायचं असेल प्रत्येकाला तर 18-18 18-18 आकडा फार महत्वाचा आहे, खास करून IPL मध्ये. RCB चे कट्टर समर्थक आहेत, त्यांच्याकरता जर्सी नंबर 18 इस साला कप नाम दे नाम दू हा विचार केला जाईल. महेंद्र आलाय, वय वर्ष 14. बुमरा सारखी ऍक्शन. आणि या खेळाडूकडे नजर बघा. आता ज्यावेळी तो गोलंदाजी करेल ना, त्याच्याकडे सर्वांची नजर पाहिजे. एक यंग टॅलेंट आहे. आई महामाई खोपरीपाड्याचा खेळाडू आणि अप्रतिम ऍक्शन बघा. बुमरा सारखी उभे ऍक्शन आणि बुमरा सारखंच रिॲक्शन देखील. डॉट बॉल. कोपरीपाडा संघाने देखील कमी वयामध्ये त्याला इन केले आणि आता द ग्रेट मराठा संघामध्ये त्याला सातत्याने गोलंदाजी दिले. विकेट त्यांनी देखील घेतले, चांगली गोलंदाजी केली, इम्पॅक्ट टाकलाय. म्हणून JPL मध्ये इम्पॅक्टफुल कामगिरी महेंद्रची देखील आहे. पुढचा बॉल. बुमरा सारखी ऍक्शन, सिमिलर ऍक्शन थोडीफार. आणि ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती. स्टंप मिस करणारा बॉल होता आणि तेच पाहिलं. लेग बाईटच्या माध्यमातून 1 रन. धावफलक पुढे आलंय. टीमची धाव संख्या 14. अपील केली होती, विकेट मिसिंग बॉल होता. महेंद्रकडे नजर सर्वांची असेल. ज्यावेळी कोपरीपाड्याची मॅच नसेल, एक गाव एक फॉर्मॅट मध्ये जर खेळायचा असेल, तर या खेळाडूला मला वाटते पुढच्या वर्षी अनेक टीम घेऊन जातील ऍज अ बॉलर म्हणून. आणि फ्युचर ब्राईट असेल या खेळाडूचं. JPL मध्ये सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे. सन्मान दिलाय. स्वप्नीलला देखील चेंडू समजलाच नव्हता. हा फटका ऑन ड्राईव्ह करायचा होता, स्ट्रेट गेला. 1 रन. गोलंदाजी चांगले होते. रन झालेत 15. 3 बॉल. हे महेंद्र भगत देखील तेच सांगतायत, कारण की त्याचं नावच महेंद्र आहे. महेंद्र नावाचे खेळाडू नेहमीच पुढे अपडेट राहतात, जसे आमचे TCP लाईव्ह अपडेट आहेत प्रत्येक ठिकाणी, तसं महेंद्र
हा गोलंदाज आपण बघतोय. थोडस जास्त स्तुती झाली. वाईट बॉल, एक्स्ट्रा धाव येते. एक्स्ट्रा धावेने धावपळक 16 धावा. आता 15 बॉल आणि पाहिजे आहेत टोटल 15. 31चं आव्हान आहे. फुलटॉस बॉल, दांडी गुल करायची होती आणि इथे येतोय इनटू द गॅप मधून चौकार. वीस धावा फळकावरती. लेंथ लाईन वरती फोकस करावा लागेल महेंद्रला. टप्पा कुठे टाकायचा आहे, बॅटर कोणता फुटवर्कचा वापर करतोय आणि कशा प्रकारे गोलंदाजी करायची, या गोष्टी भरपूर शिकाव्या लागतील. 20 धावा. द ग्रेट मराठा संघ, JPL मध्ये मी म्हणेन की ग्रेट मराठा संघाचं लक दिसलं नाही या 4 सीझन मध्ये खास करून. पुढचा बॉल, मोठा पटका खेळायचा होता अक्रॉस द लाईन. फिल्डर येतोय, 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न परंतु नाही. सिंगल वरती फोकस. 5 बॉल 21 रन. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. टोटल पाहिजे 10 रन्स 13 बॉल मध्ये. वियाना सुपर किंग मागील वर्षी चॅम्पियन टीम. CSK सारखा लोगो आहे आणि CSK सारखं नाव VSK आहे. बॅकफुट पंच स्लॅश केलाय, कट केलाय आणि डीप मध्ये चेंडू निघून जातोय पॉइंटला. आणखीन एक उत्कृष्ट चौकार. 4 धावाने धावफलक पुढे आलाय. काम 25 धावा 2 ओव्हर. बॉडी लँग्वेज भरपूर काही सांगून जाते द ग्रेट मराठा टीमचे देखील. कसा माहोल राहिलाय, कसा खेळ राहिलाय. आता इंटरेस्टिंग असेल की प्रशांत म्हात्रेला बॉलिंग मार्क वरती आणलं जाईल की चेतन म्हात्रेला. बारा बॉल 6ची गरज. 3 रन पर ओव्हर. रिक्वायर रन रेट 3चा आलाय. प्रशांत म्हात्रे आलाय बॉलिंग मार्क वरती. चेतन म्हात्रे यांचे बंधू. फील्ड सेट करायचे लगेच ग्रेट मराठा टीमने. अंकित पवार काहीतरी मनामध्ये आहे आणि अंकित पवार ज्यावेळी मिसफील्ड करतो ना त्यानंतर तो हात दाखवतो, तो इंटरेस्टिंग राहिलाय. यस, मी चुकी ऍक्सेप्ट केले. रोहन मराठे देखील आता प्लेइंग 11 मध्ये खेळलेत. प्रणय पाटील, रोहन मराठे. या स्पर्धेत आव्हान थोडं कमी पडलंय ग्रेट मराठा टीमचे, परंतु जर्सीचा पॅटर्न सर्वांना आवडलाय. ओ, यावेळी जागते रहो सांगितले चेंडूने. कानाची शिट्टी वाजवले. लेग बाईटचा 1 रन. पंच लगेच निरीक्षण करतायत की काही दुखापत झाले का. काय गोलंदाजी केली. बुमरा सारखी ऍक्शन महेंद्रची होती, परंतु बुमरा सारखी गोलंदाजी प्रशांत म्हात्रेने केले. बरोबर कानाची सिट्टी वाजवले. 26 रन. 11 बॉल 5ची गरज. लॉफ्टेड गेम खल्लास. मॅच फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन VSK. हार्ड लक, टफ लक द ग्रेट मराठा. यंदाचा सीझन देखील या टीमच्या नावावर राहिलं नाही. पुढच्या सीझन मध्ये आणखीन काही चेंजेस करावे लागतील.
आणि त्या टायटल पर्यंत पोहोचायचं असेल तर चांगली मेहनत करावी लागेल. हार्डलक ग्रेट मराठा टीम, मोहनदादा पाटील आणि संपूर्ण टीम. कॉंग्रॅच्युलेशन VSK रोहन कुंज विहारी पाटील यांचा संघ सलग 3 मॅच जिंकतोय. अभिनंदन. नक्कीच आमच्यापर्यंत आमचे स्कोरर आणि चांगला अपडेट येतोय की महेंद्र गोवारी 5 मॅच खेळला, परंतु त्याने 5 मॅच मध्ये एकही षटकार खाल्ला नाही. त्याच्याकरता टाळ्या झाल्या पाहिजे. एकही षटकार त्याने खाल्ला नाही. 14 वर्षाचा खेळाडू आहे आणि त्याला आपण नक्कीच अप्रिशिएट केलं पाहिजे, की येणारा फ्युचर त्याचा ब्राईट असेल. आणि ग्रेट मराठा टीम त्याच्याकरता टाळ्या वाजवेलच, कारण की 14 वर्षाचा खेळाडू 5 मॅच मोठमोठ्या गोलंदाजाला मार पडलाय. त्याने एकही षटकार खाल्ला नाही, चौकार खाल्लाय. आणि हा एक रेकॉर्ड आहे बघा. रेकॉर्ड हा रेकॉर्ड असतो आणि तो रेकॉर्ड देखील सांगणं महत्वाचं आहे. म्हणून महेंद्र तुला सदिच्छा आणि शुभेच्छा असतील तुझ्या फ्युचर करता. मॅन ऑफ द मॅच कोण आहे विशाल भोईर लगेच माहिती देतील. निखिल भोईर, खन्ना इज बॅक. याचे मॅन ऑफ द मॅच खन्ना.